या माझ्यासोबत काहीतरी दाखवतो तुम्हाला या। कितने में बाल काटा? 5 धर्म। दाढ़ी 5 धर्म। 10 धर्म हो गया। हफ्ता में दाढ़ी का 5। बाल कब कब काटता है? 2 महीना 3 महीना। 2 महिना में 3 महिना में। काय सांगतोय माहिती आहे का, मी व्हिडिओ बनवलेत ना, जी काय मला माहिती आहे ना दुबईची, मी ती माहिती तुम्हाला देत असतोय। आजच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला चांगली माहिती देणार, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। जर आवडला लाईक करा चॅनल आणि सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओला सुरुवात करतो। राम राम मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय, जय भीम। भावांनो व्हिडिओला पूर्ण बघा, आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। असतात जसं जबलाली, अल दुबई, सोनापूर अशा ठिकाणी ना लेबर कॅम्प, म्हणजे तिकडे फक्त सगळे लेबर राहतात, बॅचलर लोक। म्हणजे आता सगळ्यात मोठं जर लेबर कॅम्प बघितला ना तर सोनापूर दुबईमध्ये भरपूर ठिकाणी कॅम्प असतात लेबर कॅम्प। तर तिथे काय असतं माहिती आहे का, तुम्हाला समजा सलूनचं काम येत असेल, तुम्हाला दाढी वगैरे कटिंग वगैरे तुम्हाला करता येत असेल, तुम्हाला समजा 1000 ते 1200 धर्म पगार आहे, तुम्ही सुट्टीच्या दिवशी ना तुम्ही स्वतः बाहेर उभा राहून तुम्ही हे पार्ट टाइम काम करू शकता। याच्यामध्ये ऑब्जेक्शन नसतं, कारण की जे काही तुम्हाला काम येत असेल तर। आता दुबईमध्ये काय माहिती आहे का, लेबर कॅम्पमध्ये आता आमचे कपडे वगैरे शिवायचे जर असले ना, ज्यांना कोणाला शिवता येतं ना ते काय करतात माहिती आहे का, तिथे मशीन वगैरे घेऊन बसतात, 2 धरम 4 धरम 5 धरम घेतात, कपडे वगैरे अल्टर वगैरे करून देतात। काही लोकांना सलूनचं काम येत असेल, ते सामान वगैरे घेतात, तिकडे कटिंग वगैरे करतात, 5 धरम 10 धरम एका व्यक्तीकडनं घेतात। तर म्हणजे त्यांना कसं माहिती आहे का, पार्ट टाइम जे काम असतं ना, रूमचं भाडं नाही आहे, काही नाही, नुसतं बाहेर बसायचं आहे खुर्ची वगैरे घेऊन। एक टेबल ठेवायचा, टेबलवरती बसायचं आणि कटिंग वगैरे करायची किंवा 5 धरम घ्यायचे। म्हणजे त्यांना पार्ट टाइम ते पैसे, म्हणजे हप्त्याला जर तुम्ही 40 धरम जरी कमवले एका हप्त्याला 40 धरम, तर तुमचे 2 हप्त्याचे 160-200 धरम तुम्हाला मिळतात। म्हणजे तुम्हाला जेवणाचे पैसे निघतात। भरपूर काही आहे दुबईमध्ये, असं नाही आहे की म्हणजे तुम्हाला आता तुम्ही कुठल्या कामात इथे आलात तेच काम करा, पुढे जायला मिळतं। इथं पार्ट टाइम तुम्ही काही काम पण करू शकता। कोणी लोक काय करतात माहिती आहे का, ज्यांना जेवण बनवता येतं ना, तर कोणी लोक काय करतात माहिती आहे का, ते जेवण पण बनवतात। म्हणजे आता मला वेळ नाही आहे जेवण बनवण्यासाठी, तर मी काय करणार आहे, एखाद्या माणसाला सांगणार आहे की मला मेस चालू कर, मी तुला पैसे देतो, महिन्याचे 200-300 जे काही तुझे पैसे आहेत मी ते देतो। मग ते लोक काय करणार, जेवण वगैरे बनवून देणार। म्हणजे पार्ट टाइम म्हणजे असं नाही आहे की तुम्ही एकच पगारीवरती या आणि त्याच्यावरच काम करा, तुम्हाला भरपूर इथे काही कमवायला मिळतं। कोणी जेवण बनवून देत आहे, कोणी पार्ट टाइममध्ये ना हॉटेल मध्ये कुठेतरी काम करत आहे, कोणी मॉलमध्ये हप्त्याच्या दिवशी जेव्हा सुट्टी असते ना, हप्त्याला जाऊन तिथे काम करत आहे। म्हणजे कोणी पर्चेसिंग करतात ना, तर ते पॅकिंग वगैरे करून द्यायला हप्त्याला 50 धरम 100 धरम त्यांना मिळतात। तर असं काही नाही आहे की म्हणजे एकच पगारीमध्ये तुम्ही आलात आणि एकच पगारीवरती तुम्ही काम करता, भरपूर काही आहे पुढे जाण्यासाठी। तर भावांनो, ही काय छोटीशी माहिती होती। जर तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, इथं बटन असतं सबस्क्राईबचं, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला। जर तुम्हाला आवडलाच तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम।